नमस्कार. मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी कॅरम खेळा, चेस खेळा या इतर कोणतेही खेळ खेळा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. मोबाईल हा चांगला आहे, उपयुक्त आहे, उपयोगी आहे. मोबाईलमधून चांगल्या प्रकारची माहिती मिळते. जगभरातल्या घडामोडीची, विविध घटनांची, सर्व बाबीची माहिती मोबाईलमधून मिळते. म्हणून मोबाईल हा खूप उपयुक्त आहे, चांगला आहे. परंतु तेवढाच तो घातक आहे, डेंजर आहे. मोबाईलमुळे छातीवर विपरीत परिणाम होतो. मोबाईलमुळे डोळे खराब होतात. मोबाईलमुळे मेंदूवर परिणाम होतो. म्हणून मोबाईलचा जर चांगला उपयोग केला, मोबाईलचा जर योग्य उपयोग केला तर मोबाईल चांगला आहे. परंतु मोबाईलचा जर अतिवापर केला, वाईट कामासाठी उपयोग केला तर तो घातक आहे, डेंजर आहे. विद्यार्थी या मुले मुली मोबाईलवर गेम खेळतात. मोबाईलमधले चांगल्या गोष्टी घेण्याऐवजी ते मोबाईलवर गेम खेळतात. इतर ज्या आवश्यक नाहीत, ज्या उपयोगी नाहीत अशा गोष्टी बघतात. त्यामुळे त्यांचे जीवन वाटोळे होते. मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी तुम्ही चेस खेळा. चेस हा बुद्धीचा गेम आहे. कॅरम खेळा या इतर कोणतेही खेळ असतात ते खेळा. त्यामुळे एकतर तुम्हाला ज्ञान मिळते, तुमचे ज्ञान वाढते, तुमची कसरत होते. परंतु जर मोबाईलवर गेम खेळले तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान मिळत नाही. उलट तुमचे डोळे खराब होतात, अंधळेपणा येतो, छातीवर विपरीत परिणाम होतो. तुमच्या कामात लक्ष लागत नाही, जेवणात लक्ष लागत नाही, इतर कामात लक्ष लागत नाही. तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही. तुम्हाला मोबाईलची सवय लागते. बहिरेपणासुद्धा येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी जर समजा एक एंटरटेनमेंट म्हणून या करमणूक म्हणून तुम्ही जर चेस खेळला या कॅरम खेळलं या इतर कोणत्याही प्रकारचे खेळ असतात, इतर भरपूर खेळ आहेत, चांगल्या प्रकारचे खेळ आहेत, बुद्धिमत्तेचे खेळ आहेत, ते खेळ खेळा. त्यामुळे सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील. तुमच्या हृदयावरही विपरीत परिणाम होणार नाही, तुमच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होणार नाही, तुमचा पैसाही वाया जाणार नाही, आईवडील तुम्हाला रागवणार नाहीत, तुमचं ज्ञान वाढेल, बुद्धी वाढेल, चंचलता वाढेल, कामात लक्ष लागेल, जीवनात लक्ष लागेल, मेंदूवर विपरीत परिणाम होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त मोबाईल हा वापरू नका. मोबाईलमध्ये अतिपणा करू नका. मोबाईलचा वापर फक्त ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात, आवश्यक असणाऱ्या बाबी असतात त्यासाठीच करा. विनाकारण मोबाईल हाताळू नका, पाहू नका. काय विद्यार्थी, काय मुली रात्रंदिवस मोबाईल पाहतात, गेम खेळत बसतात. परंतु यामुळे त्यांचं लक्ष
कोणत्याच कामात लागत नाही. त्यांना कोणी आईने वडिलांना आवाज दिलेला सुद्धा कळत नाही. त्यांच्या बुद्धीवर परिणाम होतो, ज्ञानावर परिणाम होतो. कारण मोबाईलचं आकर्षण फार असतं, अति असतं. मोबाईलचा जो प्रकाश असतो तो फार डेंजर असतो, धोकादायक असतो. म्हणून या मोबाईलचा इफेक्ट आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या हृदयावर, आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा, योग्य कामासाठी करा. ज्या आवश्यक बाबी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे उपयुक्त आहे, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे आपल्या जीवनासाठी, आपल्या शरीरासाठी, आपल्या सर्वच गोष्टीसाठी चांगलं आहे, त्याच गोष्टीसाठी मोबाईलचा वापर करा. परंतु गेम खेळण्यासाठी, या कार्टून बघण्यासाठी, या मोबाईलमधल्या इतर विचित्र गोष्टी पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करू. असल शाळेचा अभ्यास, कोणता एखादा अभ्यास आला असेल, त्या अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करा. परंतु मोबाईलवर गेम खेळू नका. मोबाईलवरच्या विचित्र गोष्टी पाहू नका. मोबाईलवर गेम खेळू नका. कार्टून पाहू नका. कारण मोबाईलमध्ये एकदा गेम खेळण्यास सुरुवात केली तर एवढं आपण त्यात गुंतून जातो की आपल्याला काही कळत नाही, आपल्याला कोणतं भान राहत नाही. एवढं येडं आपल्याला त्या मोबाईलचं लागतं. कारण एवढं फार आपण त्याच्यात गुंतून जातो, एवढा फार त्याच्यात दंग होऊन जातो आणि मग आपल्याला कोणतंही भान राहत नाही. कोणी आवाज दिलेलाही आपल्याला पत्ता लागत नाही. एवढं आकर्षण या मोबाईलचं असतं. आईवडिलांनी आवाज दिलेला असेल या कोणी आवाज दिलेला असेल, तो तुम्हाला ऐकू येत नाही. कारण तुम्ही एवढं त्या मोबाईलमध्ये गुंतून जाता, एवढं दंग होऊन जाता, तुम्हाला भान राहत नाही. एकदम येडं होऊन जाता मोबाईलमध्ये. त्यामुळे तुमच्या छातीवर, तुमच्या हृदयावर, तुमच्या मेंदूवर, तुमच्या सर्व गोष्टीवर विपरीत परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. आणि याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो. आणि त्यामुळेच आयुष्य कमी होतं, तुमची बुद्धी भ्रष्ट होते, ज्ञान भ्रष्ट होते. कारण गेम हे फार डेंजर असतात. म्हणून मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या मोबाईलचा अतिवापर करू नका. या मोबाईलवर गेम खेळू नका. मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी तुम्ही टाइमपास म्हणून, करमणूक म्हणून, थोडासा एन्जॉय म्हणून चेस खेळा, बुद्धिमत्तेचे गेम खेळा, कॅरम खेळा, इतर खेळ खेळा. क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, असे इतर प्रकारचे अनेक खेळ आहेत, ती खेळा. परंतु मोबाईलवर कोणतेही गेम खेळू नका. तर तुमचं आयुष्य वाचेल, तुमची बुद्धी भ्रष्ट होणार नाही, तुमचं ज्ञान भ्रष्ट होणार नाही, तुमचा वेळ वाया जाणार नाही, तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही, तुमच्या मेंदूवर विपरीत परिणाम होणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही. सर्व काही व्यवस्थित राहील आणि तुम्ही टणटणीत राहाल, दणदणीत राहाल, मजेत जीवन जगाल. परंतु मोबाईलचा अतिवापर केला, त्या मोबाईलवर जे पाहायचं नाही ते पाहिलं, गेम खेळले, तर मात्र तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल, नरकमय बनेल. विद्यार्थी मित्रांनो, सावध व्हा, सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. स्वतःच्या शरीराची तुम्ही काळजी घ्या.
भान ठेवा, सतर्क राहा. फक्त चांगल्या गोष्टीसाठीच, आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठीच मोबाईलचा वापर करा. फालतू कामासाठी मोबाईलचा वापर करू नका.